मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो दरवर्षी 14 जानेवारी, क्वचित 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून याला मकर संक्रांती असे नाव आहे. हा सण सौर पंचांगावर आधारित आहे, त्यामुळे निश्चित तारखेला साजरा होतो. मकर संक्रांती का साजरी केली जाते? सूर्याची उत्तरेला गती म्हणजेच उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीपासून सूर्य उत्तरायण होतो, म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे सरकतो. उत्तरायण काळ शुभ मानला जातो, कारण तो प्रकाश, उष्णता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. कृषी महत्व. मकर संक्रांती हा कृषी महत्वाचा सण आहे. या काळात रब्बी पिकं म्हणजेच गहू, हरभरा, ज्वारी तयार होऊ लागतात. शेतकरी या सणानिमित्त नवीन पिकांची पूजा करतात आणि समृद्धीची प्रार्थना करतात. धार्मिक महत्व. याच दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाला भेटायला येतात, अशी पौराणिक कथा आहे. गंगे स्नान, दानधर्म, जपतप याला या दिवशी विशेष महत्व आहे. सामाजिक संदेश. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हा संदेश स्नेह, ऐक्य आणि माफकपणाचा प्रतीक आहे. तिळाच्या लाडू आणि गोड गुळ हा उष्णतेचा प्रतीक आहार असून आरोग्यास लाभदायक मानला जातो. मकर संक्रांतीची परंपरा. तिळगुळ वाटप. प्रेमभाव वृद्धिंगत करण्यासाठी तिळगुळ वाटला जातो. पतंग उडवणे. आकाशात पतंग उडवून आनंद व्यक्त केला जातो. दानधर्म. गरजू लोकांना तीळ, गूळ, वस्त्र, अन्न यांचे दान केले जाते. आता ह्या सणाचा निष्कर्ष काय? मकर संक्रांती हा नैसर्गिक, धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा सण आहे. हा सण सकारात्मकता, समृद्धी आणि एकोप्याचा संदेश देतो. मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मित्रांनो, कशी वाटली ही आजची माहिती? मकर संक्रांती विषयीची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. धन्यवाद. ओम दत्त.